पहिल्याच बॉलवरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव याच दरम्यान मिळली जाईल आणि पहिल्या धावेची नोंद या धावफलकावरती येईल. पहिली धाव वर्णे संघासाठी ते 55 धावांचं एक टार्गेट आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सौरभ आणि गणेशच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला चेंडू मात्र चांगला हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ललित. यावेळेस फक्त बॅटची एज लागली जाते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि चांगला चेंडू पकडला जातोय. याच दरम्यान मात्र धाव मिळत नाहीये. धावसंख्या मात्र अजूनही एका अंकावरती स्थिरावली जाते. 2 चेंडूचा इथून खेळ समाप्त होईल आणि 2 चेंडू नंतर धावफलकावरती मात्र 1 धाव आहे. 55 धावांचं टार्गेट सेट करत असताना पाठलाग करत असताना मात्र इथे सावध सुरुवात करत असताना वर्णे संघ. यावेळेस फक्त आणि फक्त बॅट चालवण्याचं कार्य केलं गेलं. उर्वरित काम विकेट किपर करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 3 चेंडूचा खेळ इथून समाप्त होतोय. 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव येत असताना वर्णे संघासाठी अपेक्षा आहे या पहिल्या षटकामध्ये 15 ते 16 धावांची. परंतु ती अपेक्षा मात्र आतापर्यंत या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. कारण गोलंदाजी जर आपण पाहिली ललितची तर योग्य टप्पा योग्य लाईन अगदी पकडून ठेवले आणि फलंदाजांना मात्र ते जकडून ठेवण्याचं कार्य केलं जात आहे. यावेळेस फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. गलीमध्ये मात्र चुकी होत नाहीये आणि पहिला विकेट इथे येईल तंबूच्या आसऱ्याला. पहिला विकेट वर्णे संघ गमावतोय आणि गणेशच्या स्वरूपामध्ये मात्र एक मोठा झटका हा वर्णे संघाला या 4थ्या चेंडूवरती मिळाला जातोय. तर टँगेव डेजे चांगली गोलंदाजी आपण ललितच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र रोखून ठेवलं होतं. त्यानंतर फलंदाजावरती दडपण आलं होतं मोठा फटका खेळण्याचा आणि तो दबावाला मात्र फलंदाज बळी पडला. कारण मोठा फटका आला नाहीये आणि मात्र त्या चेंडूवरती म्हणजे 4थ्या चेंडूवरती एक महत्वाचा विकेट गणेशच्या माध्यमातून वर्णे संघ गमावतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त होईल. धावफलकावरती 1 धाव आपण पाहतोय. चला दोन्ही संघांना विनंती आहे की जर आपण स्पीडअप घ्यायचं आहे. इथून सुद्धा अपील केले जाते आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. जगाला थांबवणारा चायनावाल्यांनी कोरोना आणला. जगाला थांबवणारा चायनावाल्यांनी कोरोना आणला आणि गोलंदाजाने इथे फलंदाजाला थांबवणारा चेंडू आणला. तर इथे दुसऱ्या विकेटचा पतंग होत असताना आल्या पावली माघारी परतत असताना इथून मात्र 5 चेंडूचा खेळ समाप्त होईल. धावफलकावरती दावा पाहतोय त्या मात्र 2 बाद 1 अशी वर्णे संघाची खराब अवस्था करून ठेवले. बेकरे संघाने प्रथम सत्राचा विचार केला तर 54 धावा धावफलकावरती जमा केल्या आणि त्यानंतर वर्णे संघाला मात्र हे आव्हान पेलवत असताना आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करतोय ललित हा गोलंदाज आणि वर्णे संघाचे 2 महत्वाचे मोहरे गारद करत असताना चांगली गोलंदाजी पाहतोय. अगदी आग ओकणारी गोलंदाजी हा गोलंदाज आपल्या माध्यमातून करत असताना आपल्या संघासाठी अगदी 100% योगदान देण्याचं कार्य हा गोलंदाज आपल्या करत असताना आतापर्यंत बेकरे संघासाठी 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. वर्णे संघ एक संकटामध्ये सापडला आहे. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. प्रभाकर देशमुख एक अनुभवी फलंदाज आहे. अगदी संकटाच्या समयी चांगल्या इनिंग प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून साकारल्या गेल्यात आणि त्याच
मात्र या सामन्यामध्ये त्याच्याकडनं नक्कीच चांगल्या खेळीची आशा आणि अपेक्षा असेल ती वर्णे संघाला. दिशा दिली चेंडूला, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूला दिले धडक 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 आणि चेंडू जाईल पळत पळत पळत. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती पहिल्या षटकानंतर 5 या अंकावरती. तर थँक्यू डेझे. दोन्ही संघांना विनंती करेल की आपण उशीर घ्यायचा नाहीये, स्पीडअप करायचं आहे. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे असते ना तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जात असतो. तर पाहूया या सामन्यामधून कोण पुढे जाईल. मात्र वर्णे संघ थोडासा संकटामध्ये आहे, परंतु प्रभाकरचा जर विचार केला तर मात्र एक चौकाराच्या मदतीने सुरुवात मात्र चांगली करून दिली आहे. तर उर्वरित 24 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 24 चेंडूमध्ये वर्णे संघाला जिंकण्यासाठी 50 धावीची गरज असेल. इथे मात्र शफल झाले आणि त्यानंतर पाठवलाय सीमारेषे बाहेर. चेंडूला आलेला दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. सौरभच्या बॅटमधनं आलेला एक चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी जागा बनवली, गोलंदाजाच्या पेचचा वापर केला, अगदी योग्य वेळी बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला आणि बघता बघता चेंडू सीमारेषे पार गेला. तर आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या वर्णे संघाची पोहोचेल ती 9 या अंकावरती. 9 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र चांगली करून देत असताना सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय वर्णे संघाकडनं खेळत असताना. यावेळेस काय घडतंय तर चेंडू येतो आत, करून गेलाय घात आणि फलंदाज झालाय ते बाद. तर थँक्यू. 3 बाद 9 या अंकावरती आपण धावसंख्या पाहतोय. गर्दी जे काम करते ते काम तुम्ही करू नका. गर्दी जे काम करते ते काम तुम्ही करू नका. तुम्ही असं काम करा की तुमचं कार्य पाहण्यासाठी गर्दी जमा व्हायला पाहिजे. आणि तेच कार्य इथे मैदानामध्ये करत असताना बेकरे संघ आपल्या गावासाठी खेळत असताना चांगली कामगिरी करत असताना 10 धावा धावफलकावरती येतील. वर्णे संघ एक संकटामध्ये आहे. प्रभाकर देशमुख यांच्याकडनं आशा आणि अपेक्षा नक्कीच असतील वर्णे संघासाठी. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती चांगला फटका खेचला होता प्रभाकर देशमुख यांनी आणि या षटकामध्ये त्याच फटक्यांची आणि चांगल्या खेळीची अपेक्षा ठेवून असेल तो वर्णे संघ.
इथे मात्र कुठेतरी लाईन भरकटली गेली. टप्पा खराब आहे, दिशा खराब आहे, लाईन खराब पाहायला मिळते. तुम्ही हवेवरती असाल किंवा क्रिकेटच्या मैदानात असाल, वेगावर नियंत्रण नसेल तर मित्रांनो दुर्घटना ही नक्कीच घडली जाते आणि तीच दुर्घटना या गोलंदाजाच्या बाबतीत घडली जाते. अवांतर धाव मात्र मिळली जाते ती वर्णी संघाला. यावेळेस खोदून काढलाय, चांगला चेंडू होता, अगदी व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला गोलंदाजा मार्फत आणि या चेंडूवरती मात्र एक धाव मिळले जाते ते वर्णे संघाला. या एके धावीच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती आता 12 या अंकावरती. 12 धावा धावफलकावरती असताना दुसरं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल बेकरी संघाकडनं 55 धावांचा बचाव करत असताना. यावेळेस फक्त आणि फक्त चेंडूने उंची घेतलेला आणि मात्र फलंदाज पुन्हा एकदा बाद होईल. मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. चेंडूने फक्त आणि फक्त उंची घेतली, लांबी कमी मिळाली आणि पुन्हा एकदा फटका फसला गेला. विकेट बाद होत असताना वर्णे संघाचा अजून एक. तर डांगिवडेचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होईल. मनोज झोरे हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. अनेक मैदानामध्ये यांच्या बॅटमधनं धावांचा पाऊस पाडताना आम्ही पाहिलाय, परंतु त्याच खेळीची आता अपेक्षा असेल वर्णे संघाला. यावेळेस काय चेंडू पाहायला मिळतोय, चांगला चेंडू होता, अगदी खोदून काढलं जाते चेंडूला आणि या चेंडूवरती मात्र एक धाव येत असताना आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचेल ती 13 या अंकावरती. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त होईल आणि 2 षटकानंतर जेमतेम 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. जाऊया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी. हॅलो. तेरा धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या चेंडूमध्ये मात्र चौकार आणि षटकारांची भाषा ही दोन्ही फलंदाजांना बोलावी लागेल. अक्षय देशमुख यांच्याकडनं मनोज झोरेच्या प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. मनोज झोरेसाठी. मनोज झोरेच्या बॅटमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि तोच मनोज झोरे यावेळेस स्ट्राईकला असेल. चांगला फटका आहे, एक धाव तर या फटक्यावरती येईल आणि एकेरी धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे सरकत असताना 14 या अंकावरती. प्रभाकर देशमुख अगदी खूप वेळ मैदानामध्ये फलंदाजी करतायत. आता मात्र प्रभाकर देशमुख यांची चेंडूवरती नजर स्थिरावली असेल आणि आता आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल जर का वर्णे संघाला या 55 धावाचं टार्गेट यशस्वीरित्या पार करायचं असेल. यावेळेस मात्र दुधारी तलवारचा वापर केला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना तर दुधारी तलवारचा वापर केला गेला प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून. वर्णे संघाला इथे काहीतरी करावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल.
वेळेस मात्र दिशा दिले, एक धाव तर मिळेल. कव्हरला चेंडू जाईल, डीपला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि याच दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि याच दरम्यान 3 धावा पूर्ण करत असताना वर्णे संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली जाईल ती आता 17 या अंकावरती. 17 धावा वर्णे संघाच्या धावफलकावरती पाहतोय, परंतु खतरा सुद्धा याच वर्णे संघावरती आता आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. षटकार चौकारांची भाषा मात्र इथे बोलावी लागेल. या ठिकाणी नवीन वाचल सर या ठिकाणी उपस्थित आणि त्यांच्या माध्यमातून जर वर्णे संघ या ठिकाणी जिंकतोय, वर्णे संघ जर विजय प्राप्त करतो 2000चं रोख पारितोषिक आहे या ठिकाणी. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू. पंच सांगतात आम्हाला की मात्र लाईन खराब आहे, ते दिशा खराब आहे. अवांतर धाव मिळले जाईल वर्णे संघाला आणि वर्णे संघाची धावसंख्या इथून पोहोचेल ती 18 या अंकावरती. खराब गोलंदाजी पाहतोय या फक्त दिशा दिले. पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. रनआउटची संधी असेल मात्र चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जाईल. खराब फलंदाजी आपण वर्णे संघाकडनं पाहतोय. धावसंख्या स्थिरावली जाते ती 18 या अंकावरती. चला दोन्ही संघांना विनंती करेल, बेकरी संघाला सुद्धा, की आपण स्पीडअप घ्यायचा आहे. जर आपण उर्वरित सर्व संघांना विनंती करतो की जो वेळ दिला त्या वेळेमध्ये व्हायला पाहिजेत मॅचेस, कारण आपण इथेही पाहिलं गेलं ही मॅच खूप दूरवर गेली, इथे खूप वेळ वाया गेलाय. तिसरं षटक मार्गस्थ पाहतोय. मनोज जोरे मात्र धावबाद होता होता इथे वाचला आहे. पुन्हा एकदा फुल करायचा होता. बाउन्सर चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अतिरिक्त उसळे घेतोय. फलंदाजाला मात्र चकवून जातोय आणि इथे पुन्हा एकदा प्रश्न विचारला जातोय फलंदाजाला. आता मात्र उत्तर शोधावं लागेल मनोज जोरे याला. या चेंडूवरती उत्तर द्यावं लागेल गोलंदाजाला. निर्धाव चेंडू इथून सांगता करून जात असताना चांगली गोलंदाजी आपण पाहतोय बेकरी संघाकडनं. 55 धावांचं टार्गेट असताना समोर मात्र 3 षटकामध्ये वर्णे संघाला कुठेतरी जखडून ठेवले. काय चेंडू होता, अगदी ब्लॉक होलचा वापर या गोलंदाजाने केला आणि इथून फलंदाजाला मात्र अजून एक चेंडू निर्धाव टाकत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर 3 षटकांचा इथून खेळ समाप्त होतोय. 3 षटकानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या 18 धावा आहे धावफलकावरती. चेतन सर तुम्ही सांगितलं, कारण इथे गोलंदाजाने जे गोलंदाजी केली त्याचा प्रश्नाचं उत्तर फलंदाज देऊ शकला नाही. केबीसी असतं तर प्रश्नाच्या उत्तराला 4 पर्याय असतात ना, ABCD. इथे पर्याय नाही, इथे फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे वर्णे संघासाठी प्रत्येक चेंडू चौकार षटकार दुहेरी तिहेरी. तर मॅच जिंकायची आहे तर प्रत्येक चेंडूवरती पहार करावा लागेल. प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावा लागेल किंवा प्रत्येक चेंडू सीमारेषा पार व्हावं लागेल, तरच वर्णे संघ या ठिकाणी विजय प्राप्त करेल. तीन षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. प्रत्येक षटकारांसाठी अक्षय मापदी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल. दोन्ही फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारांसाठी संजयजी मापदे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल. वर्णे संघ मात्र एका संकटामध्ये आहे. 3 षटकानंतर 18 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आमच्या समवेत जोडले जातील संदीपजी गायकवाड सर. तर संदीप सर, मी नक्की सांगेल की वर्णे संघ या ग्राउंडवरती नेहमी सराव करत असतो, परंतु या महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी संकटामध्ये सापडला आहे. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती वर्णेच्या, पण फलंदाजांनी कुठेतरी हाकार करणं गरजेचं होतं. या दरम्यान पाहतोय खूप गरज आहे या फटक्यांची आणि तोच फटका या ठिकाणी लगावतोय प्रभाकर देशमुख आणि त्याच्या बॅटमधून येतोय एक उतुंग असा षटकार. चांगला चेंडू होता आणि त्यावरती चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू होता खास, पण त्यावरती दाखवलाय प्रभाकरने आपला क्लास आणि चेंडूला धाडलंय ते सीमारेषे पार.
आलेला आहे एक दर्जेदार षटकार. 11 चेंडू आणि 31 धावींची गरज आहे. शक्य आणि अशक्य असे या जगामध्ये काही नाहीये मित्रांनो. तुम्ही संघर्ष आणि प्रयत्न करा, यश हे नक्कीच मिळेल. वेळेस फक्त आणि फक्त बॅट चालवण्याचं कार्य केलं गेलं. उर्वरित काम विकेट किपर करत असताना, निर्धाव चेंडूचे सांगता होत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाजाने उत्तर दिलं होतं. या चेंडूवरती गोलंदाज उत्तर देत असताना टिक फॉर टॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेला डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. आता समीकरण असेल येणारे 10 चेंडू आणि 31 धावेची गरज. 10 चेंडू आणि 31 धावेची गरज. प्रभाकर देशमुख अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची मात्र एज लागली जाते आणि मात्र रनआउटची संधी असेल. प्रभाकरने मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न इथे केला आहे. स्वतःवरती विश्वास आहे ना, खूप गरज होतं. कारण आपण पाहिलं प्रभाकर देशमुख जेवढा वेळ स्ट्राईकला राहील तेवढे मोठे फटके मारू शकतो. कारण जे भरोसा होता ज्या फलंदाजावरती वर्णे संघाचे, ते बिनभरोशाचे निघालेत. आता एक अनुभव आणि अनुभवाचा जोर या ठिकाणी द्यावा लागेल प्रभाकर देशमुखला. का त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण चांगल्या रीतीने पाहिलं गेले. म्हणजे एक ताकद आहे, एक उत्साह आहे, एक जोश आहे आणि त्याच्याकडची टेक्निक आहे. त्या टेक्निकच्या भरोशावरती चांगल्या प्रकारे फटकेबाजी करू शकतो आणि सामना विजयपथावरती नेऊ शकतो. म्हणजे जेवढे चेंडू प्रभाकर देशमुख स्ट्राईकला खेळेल तेवढा फायदा वर्णे संघासाठी होईल. अनेक संकट समयी प्रभाकर देशमुख यांनी वर्णे संघाला मात्र विजय संपादन करून दिले आहेत आणि पुन्हा एकदा तीच अपेक्षा असेल प्रभाकर देशमुखकडनं. येणारे 9 चेंडू आणि 30 धावेची गरज. येणारे 9 चेंडू आणि 30 धावेची गरज. प्रभाकर देशमुख असेल स्ट्राईकला, ज्याने पहिल्या चेंडूवरती ठोकला होता षटकार. त्यानंतर दुसरा चेंडू आला होता निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू पडला जातोय. पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगतात की खराब लाईन आहे, खराब दिशा आहे. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल. 26 या अंकावरती. येणारे 9 चेंडू आणि 29 धावेची गरज. लक्ष कठीण असलं तरी सुद्धा प्रभाकर देशमुख अजून मैदानामध्ये आहे आणि आशा आणि अपेक्षा या प्रभाकर देशमुखांना नक्कीच आहेत. कारण खूप वेळ झाला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि इथून मात्र संदीप सर प्रभाकर देशमुख यांना चेंडू आता मात्र फुटबॉल सारखा दिसत असेल. पुढचा चेंडू, एक दबाव आपण पाहतो. हा कुठेतरी पाहिला गेला तर इथे या प्रभाकर देशमुख सारखा अफलातून फलंदाज स्ट्राईकला आणि गोलंदाज कुठे दबावाखाली गोलंदाजी करणार का? इथे या अगोदर पाहिलं गेलं एक फलंदाज धावपातून माघारी परतला. प्रभाकर देशमुख स्ट्राईकला येऊन टिपलाय. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटक्याची गरज असणार ती वर्णे संघासाठी. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. याच दरम्यान एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल ती 27 या अंकावरती. येणारे 8 चेंडू आणि 28 धावेची गरज. येणारे 8 चेंडू आणि 28 धावेची गरज. मनीष मोरे यांचंही ते शुभागमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. चेतन सर, तुम्ही अर्धवट नाव घेतलं. गुंडगे गावाची ATM मशीन मनीष मोरे असं नाव घ्यायला पाहिजे पूर्ण. कारण इथे आलेत तर आता त्यांची ATM सुरू होईल. लाईटची सोय फक्त त्यांना थोडी द्यायची, मोबाईलला चार्जिंग थोडी करून द्यायची ना. मनीष मोरे तर लगेच ATM चालू होते. यावेळी सुख केलाय चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. याच दरम्यान फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल ती वर्णे संघाला आणि आता समीकरण असेल ते येणारे 7 चेंडू आणि 27 धावेची गरज. या चेंडूवरती जर का प्रभाकर देशमुख यांनी मोठा फटका खेचला, चौकार षटकार खेचला तर मात्र समीकरण थोडं बदललं जाईल. आणि त्याच मनीष मोरे यांचं ATM पण चालू झालं बघा. लगेच सांगितलं त्यांनी 200 रुपयाचा पारितोषिक. प्रभाकर देशमुख यांनी चौकार षटकार लगावला तर त्यांना लगेच 200 रुपयाचा पारितोषिक मनीष मोरे यांच्याकडून.
कारण मी सांगितलं का ते आले ना त्यांचा गुगल पे जॉईंट होतो. सर्व आहे का त्याच्याकडे, गुगल पे, पेटीएम आहे, फोनपे, सर्व काय. हां, ते ॲमेझॉन पण वापरतात ॲप, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. येणारे 7 चेंडू आणि 27 धावीची गरज असेल. या अंतिम चेंडूवरती जर प्रभाकर देशमुख यांनी मोठा फटका खेचला तर सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल ती अंतिम षटकामध्ये. 7 चेंडू आणि 27 धावींची गरज आहे प्रभाकर देशमुखांना. आशा आणि अपेक्षा मात्र वर्णे संघ ठेवून आहे. या अंतिम चेंडूवरती मोठा फटका येणे गरजेचं आहे. या क्षणाला वर्णे संघाला त्याची गरज आहे. चांगला फटका आहे, एक धाव तर मिळेल आणि फक्त एक धाव मिळत असताना वर्णे संघाला आता समीकरण असेल ते 6 चेंडू आणि 26 धावींची गरज. संदीप सर काय म्हणाल, 6 चेंडू आणि 26 धावीची गरज. लक्ष खूप मोठं आहे परंतु कठीण असं म्हणता येणार नाहीये. पण कठीण या खेळाडूंनी करून ठेवलं, कारण वेळ घेऊ नका. पंचांना विनंती करतो लगेच त्यांना बाजूला घ्यायला सांगा, कारण आपली वॉर्निंग, पहिला आपली सूचना, दुसऱ्या सूचनेला आहे ना पेनल्टी. तर आपण लगेच सांगायचं, कारण 4 षटकं आहेत, 4 षटकाला एवढा वेळ लागतं कामा नाही. पण जरूर आम्ही पाहिलं बघा, आज जर आपण इथे नसेल पण तानाजी कडू आज आपण पाहिलं गेलं, जरी क्रिकेटपासून दूर असतील पण स्पर्धेच्या माध्यमातून टी स्टॉल आहे त्यांचा, त्यामुळे जसं वेळ वाढत जाईल ना तर आपल्याकडे चाय पण पोहोचलं जाईल. तानाजी कडू दादांच्या माध्यमातून, जरी ते स्पर्धेचे एक संयोजक आहेत पण आज शॉप ओनर म्हणून आपण पाहतो बाजूला व्यवसाय थाटून बसलेत. तर 6 चेंडू आणि 26 धावीची गरज असेल. तर बघा मनीष मोरे यांच्याकडून पारितोषिक आलंय. प्रभाकर देशमुखने जर सामना जिंकला आणि हा सामना जिंकून दिला तर रोख 2000चा पारितोषिक असेल मनीष मोरे यांच्याकडून. प्रभाकर देशमुख यांचा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात परंतु काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, तर झेल मात्र जमिनीला दान होत असताना आणि त्याच दरम्यान दोन्ही फलंदाजाने 2 धावांचं अंतर पूर्ण केलं आणि 2 धावीच्या मदतीने संघ पुढे सरकला जाईल तो वर्णे संघ. आणि समीकरण असेल ते आता येणारे 5 चेंडू आणि 24 धावीची गरज. बघा नॉन स्ट्राईकला स्वप्नीलजी देशमुख ग्रामपंचायत सदस्य पलसदरी आणि त्यांच्या आधी अक्षय देशमुख यांच्याकडून पारितोषिक लागतोय. प्रत्येक षटकाराला 200 रुपये, पण ते आता आहेत नॉन स्ट्राईकला. इथे प्रभाकर देशमुख सरांना दिलेलं जीवदान कितपत महागात ठरणार पाहणार आहोत मैदानावरती. काही येणारे 5 चेंडू आहेत. 5 चेंडू आणि 24 धावेची गरज. एक साधा सोपा झेल कुठेतरी सोडलाय तो बेकरी संघाने प्रभाकर देशमुख यांच्या या फलंदाजाचा. पुन्हा एकदा अगदी जमिनीला रेंगाला घालत चेंडू डीपला येईल, तिथे चेंडू पकडला जाईल. त्याच दरम्यान 1 धावेचं अंतर पूर्ण केलं जात आहे आणि हळूहळू मात्र इथून वर्णे संघ पराभवाच्या छायेकडे पोहोचतोय आणि बेकरे संघ मात्र इथून विजयाकडे वाटचाल करत असताना येणारे असतील 4 चेंडू आणि या 4 चेंडूचा विचार केला तर 4 षटकार हे वर्णे संघाला विजय करून देऊ शकतायत. तर 4 चेंडू 4 षटकार मारले तर मनीष मोरे यांच्याकडून 2000 होते. वर मनीष मोरे सर, इथे तुमचं ATM चालू होण्यापूर्वीच चेंडू आपण पाहिलं, पंचांचा इशारा धरून येणार, लेग बाईची एक धाव, पॅडवरती चेंडू बदलला आणि सिंगल या ठिकाणी रोटेट झाले आणि मॅच कुठेतरी आपण पाहिली गेली, फसली गेली वर्णे संघासाठी. 3 चेंडू आणि आता 22 धावीची गरज असेल वर्णे संघासाठी. याच दरम्यान फक्त आणि फक्त चेंडूने उंची घेतले, तिथे क्षेत्ररक्षक मात्र कुठलीही चुकी न करता झेल मात्र व्यवस्थित आपल्या हातामध्ये पकडतोय आणि इथून प्रभाकर देशमुख यांच्या पारीचा अंत होत असताना उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. दोन चेंडू आणि 22 धावीची गरज वर्णे संघासाठी असेल. वाटलं होतं की वर्णे संघ सुद्धा चांगली खेळी करेल आणि या 55 धावांचा पाठलाग करेल, परंतु तसं मात्र या मैदानामध्ये घडलं नाहीये.
पहिल्या षटकापासूनच बेकरे संघाने मात्र चांगली गोलंदाजी केली संदीप सर, आणि वर्णे संघावरती दडपण टाकण्याचा प्रयत्न पहिल्या षटकापासून केला आणि तो या अंतिम षटकापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र महत्वाच्या क्षणी अजून एक विकेट बाद होत असताना सध्या म्हणायला गेलो तर येलो जर्सी नवीन बॅट्समॅन लगेच राहायचे. सध्या तरी पाहिलं गेलं ना समीर, येलो जर्सी जी लगातार 4 मॅच हारली, हां इथेही येलो जर्सी पाहिली गेली तर माघारी परत लागलं. पण आज पाहिलं गेलं कुठंतरी पॅकफुट ढकललं गेलं. पण इथे जिथे वर्णे संघ आपण पहिल्या इनिंगचा विचार केला, गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करत होती, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत झाली आणि तिथून सावरला तो बेकरी संघांच्या. बेकरी संघाने धावसंख्या 50+ नेली. 50+ नंतर गोलंदाजांना वाव भेटते, गोलंदाजांना संधी भेटली गोलंदाजी करण्याची, कशा प्रकारे चेंडू टाकण्याचं, विकेट आणि क्षेत्ररक्षणामध्ये तो मजबूतकरण भेटलं आणि त्यामुळे कुठेतरी इथे अग्रेसर झाला, वरचढ झाला तो बेकरी संघ. बघा इथे नवीन करायला एक्सप्रेस या ठिकाणी आत्ता परत चांगली कामगिरी करताना दिसला आणि बेकरे संघ आपण पाहतो दुसऱ्या फेरीत प्रवेश करताना दिसला. लाजवाब, मनापासून धन्यवाद. कारण वर्णे आणि गुणगे आम्ही वेगळे समजत नाहीये, जरी 2 गावांची नावं एक असतील पण दोन्ही गावं एका मताने चालतात. त्यामुळे या स्पर्धेच्या संयोजका टीममध्ये पण वर्णे गाव आहे आणि वर्णे संघ मनापासून गोड कौतुक. आपण या ठिकाणी आलात, आपला सहयोग दिला. अशीच पुढील 4 रात्र तुमची आयोजकांसाठी असून द्या आणि बेकरी संघासाठी आपण पुढील सामन्यासाठी आणि पुढील फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ललित, ज्याच्या माध्यमातून 2 षटक 10 धावा आणि 2 विकेट, एक चांगली गोलंदाजी करणारा